यार आज मला आपल्या महाराष्ट्राची नाही तर भारताच्या सगळ्यात खराब IAS ऑफिसर बद्दल माहिती पडला. खराब IAS ऑफिसर हो, आणि ते पण आपल्या महाराष्ट्राचे. आपल्या महाराष्ट्राचे. हो, आपल्या महाराष्ट्राचे. यांची 21 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये 25दा बदली झालेली आहे. आपल्या पोस्टिंगच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी एका मोठ्या पॉलिटिशियनच्या इलिगल बार बंद करवला आणि जेव्हा त्यांची नवी मुंबईमध्ये पोस्टिंग झाली तेव्हा त्यांनी 163 करोडचा इलिगल स्कॅम प्रोजेक्ट पकडला आणि त्याला बॅन सुद्धा केला. जेव्हा त्यांची पोस्टिंग सेल्स टॅक्स डिपार्टमेंट मध्ये झाली तेव्हा त्यांनी 310 करोडचा स्कॅम पकडला आणि त्याला बॅन सुद्धा केला. पण यांच्यानी त्रासून काही पॉलिटिशियन आणि बिझनेसमॅननी यांच्या ट्रान्सफर असा डिपार्टमेंट मध्ये केला जिथे यांचे काळे काम नव्हते चालत, आणि तो डिपार्टमेंट होता एज्युकेशन डिपार्टमेंट. पण तिथेही आपल्या महाराष्ट्राच्या वाघनी स्किल दाखवली आणि गव्हर्नमेंट टीचरच्या अब्सेंटी रेट 12% वरून 2% पर्यंत आणला. पण काही लोकांना याच्यानं पण त्रास होता. मग त्यांची ट्रान्सफर झाली हँडिकॅप डिपार्टमेंट मध्ये. तिथे पण त्यांनी 900+ फेक NGOs पकडले आणि त्यांना बॅन केला. बापरे, 900+. 900+. पण एवढे इमानदार IAS ऑफिसरचे नाव काय? IAS तुकाराम मुंडे सर.